नमस्कार मित्रांनो, मी आपला गौतम माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन आहे, प्रश्न विचारू नका। तुम्ही म्हणाल हे काय, कोणता प्रश्न, कोणी कोणाला विचारलाय आणि ते प्रश्न का विचारू नका म्हणताय? ते ह्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रथमतः मागचा जो आठवडा गेला आपला, या आठवड्यामध्ये बघायचा आहे। तर महाराष्ट्र शासन जे महाराष्ट्रामध्ये सध्या सरकार चालते, त्या महाराष्ट्र सरकारमध्ये कोणतेही शासन असेल, परंतु त्या शासनाचं कर्तव्य आहे की जी काही महाराष्ट्रामध्ये असलेली लोक जे असतील त्या लोकांना सर्व सुख सोयी पुरवण्याचं त्यांचं प्रथम कर्तव्य आहे। आणि त्या प्रथम कर्तव्य जे आहे, या कर्तव्यामध्ये शासनाच्या कर्तव्यामध्ये येणाऱ्या ज्या मूलभूत घटक आहेत, मग तो शासकीय योजनांचा घटक असेल, शाळांचा घटक असेल किंवा आरोग्य सेवा असतील, या सर्व सेवा पुरवण्याचं शासनाचं कर्तव्य असताना मात्र मागच्या आठवड्यामध्ये जो काही नांदेड आहे, काही मृत्यूचा आकडा वाढत गेला आणि हा आकडा जर बघितला तर तुम्ही म्हणाल तासाला एक मृत्यू शासकीय रुग्णालयामध्ये आहे, तासाला एक मृत्यू, परंतु त्या ठिकाणी एक मेयो म्हणून हॉस्पिटल आणि हे शासकीय रुग्णालय यांचं मिळून तो आकडा आहे असं ते लोकांचं म्हणणं आहे। परंतु मित्रांनो, तरी जरी बघितलं तरी तासाला एक मृत्यू, आणि ही मंडळींना विचारलं त्यावेळेस यांनी उत्तर दिलं की हा आकडा जो आहे हा म्हणजे जास्त आजारी असलेली लोक दगावली गेली आहेत। परंतु त्यात दुसरी बाजू अशी आहे की त्यामध्ये 9 ते 12 ही नवजात अर्भक आहेत, म्हणजे आता जन्मलेली अर्भक ही सुद्धा दगावली। आणि मग ही जर परिस्थिती बघितली तर पत्रकारांनी विचारलेले प्रश्न त्यावेळेस मात्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री माननीय तानाजी सावंत यांनी स्पष्ट सांगितलं, मला सर्वच प्रश्न विचारू नका। म्हणजे काय, तर त्यांच्याशी रिलेटेड असतील ते प्रश्न विचारा, म्हणजे माझ्याशी रिलेटेड असतील ते प्रश्न विचारा, परंतु शासकीय रुग्णालय नांदेडचं जे आहे, मेयर रुग्णालय आहे, यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे, त्या ठिकाणच्या घटना आणि इकडे औरंगाबाद किंवा आपण ज्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर केले, या ठिकाणी असलेल्या घाटी रुग्णालयामध्ये सुद्धा मृत्यूचं थैमानच दिसतंय। अशातच छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात देखील 2 दिवसांमध्ये 10 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर 2 नवजात शिशूंचा त्यात समावेश आहे। सुदैवानं घाटी रुग्णालयात अजून 8 दिवस चालेल एवढा साधारण औषधांचा साठा उपलब्ध आहे, मात्र काही औषधं उपलब्ध नसल्यानं रुग्णांना त्रास। खरं तर राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यूची शृंखला जी आहे ती थांबत नाही अशी स्थिती आहे। कारण आता नागपूरच्या मेयो आणि मेडिकल या दोन्ही रुग्णालयात 24 तासामध्ये जे आहे ते 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची, रुग्णालयामध्ये 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। थैमान चाललंय, याची सर्वस्वी जबाबदारी म्हणजे आरोग्य मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे, परंतु त्यामध्ये सुखसोयी पुरवणं ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सुद्धा जबाबदारी आहे, हे मात्र सांगायला तानाजी सावंत चुकत नाही। मित्रांनो, घडलं किंवा औरंगाबादमध्ये किंवा आमच्या संभाजीनगरमध्ये काय घडलं, ऍक्च्युली त्या गोष्टीचा आरोग्य विभागाशी खरं तर ही महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी आहे। पाहिल्यानंतर किंवा एका महिलेचा म्हणजे त्याची सून आणि नवजात अर्भक दगावल्यानंतर तिने जो टाहो फोडलाय ते सुद्धा तुम्ही पहा, आणि ते पाहिल्यानंतर मात्र अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत। आणि हे सरकार जे काही काम करते किंवा सरकारचं जे काम चाललंय याच्यावर मात्र चीड आल्याशिवाय राहत नाही। प्रथमतः व्हिडिओ ऐकले मित्रांनो, या ठिकाणी असं लक्षात येतं की तानाजी सावंत जे सांगतायत ती माझी जबाबदारी नाहीये, अगदी बरोबर आहे, सर्वच तुमची जबाबदारी नाहीये, परंतु तुम्हाला ज्या खात्याचा मंत्री केलंय त्या खात्यापुरतं तरी तुम्ही काम करा ना। जे पद तुमच्याकडे आहे आरोग्य मंत्र्याचं त्याला सोबेचं किंवा त्याच्या अंडर जे असलेलं कार्य ते तरी तुम्ही करा। रुग्णालय कार्य कोणतं आहे यांच्याकडेच, आणि यांनी हे जरी मंत्री असले म्हणजे आरोग्य मंत्री असले तरी सर्वच जबाबदारी किंवा सर्वच निर्णय हे एकटे घेऊ शकत नाहीत, म्हणून ते सांगतात की हा मंत्रिमंडळ सुद्धा याला जबाबदार आहे। हो, 100% तानाजी साहेब तुम्ही म्हणताय ते अगदी 100% बरोबर आहे,
की संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे. जर एखादी गोष्ट त्या ठिकाणी असती तर तुम्ही जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असती, परंतु आता लक्षात येतंय की त्या ठिकाणी जे काही गोष्टी तुटवडा पडलेला आहे, म्हणजे हे शासन भरती करत नाहीये. मग ती परिचारिकेची भरती असेल, डॉक्टरांची भरती असेल, नर्सेसची भरती असेल, टेक्निशियनची भरती असेल किंवा त्या ठिकाणी एक्सरे काढणाऱ्याची भरती असेल, ह्या सर्व लोकांची भरती जर महाराष्ट्र सरकार करत नसेल आणि फक्त घोषणा देत असेल, फक्त भरती करणाऱ्याची जाहिरात देत असेल आणि वेळ काढूपणा करत असेल, तर त्या गोष्टीचं बिंग फोडण्याचं काम मला वाटतं तानाजी सावंतांनी यामधून केलेलं आहे. आणि मित्रांनो, ते कसं? कारण तानाजी सावंताला विचारले की मेयोमध्ये मृत्यू होत आहेत, शंकरराव चव्हाणमध्ये मृत्यू होत आहेत, इकडे घाटीमध्ये मृत्यू होत आहेत, कारण काय? तर ते सांगतायत की ती वयस्कर मंडळी आहेत किंवा ती मंडळी जास्त आजारी असल्यामुळे ते दगावली. परंतु दुसऱ्या बाजू जर बघितली तर ते सांगतायत की ही जबाबदारी जे काही झाले ती माझी एकट्याची नाही, तर सगळ्या मंत्रिमंडळाची. आणि अगदी बरोबर आहे. जर त्या ठिकाणी बघितलं दोन्ही रुग्णालयामध्ये, मित्रांनो, जे काही याच्यातून माहिती बाहेर येते, आम्ही जेव्हा दररोज कामाला इथे येतो त्यावेळेस की नाही अपुरा स्टाफ आहे, कमी स्टाफ आहे. एक स्टाफ किती जणांना सांभाळेल? मॉर्निंगला 2 असतात, 3 पाळीमध्ये आपली ड्युटी असते, मॉर्निंग, इव्हनिंग, नाईट. तर मॉर्निंग मध्ये आल्यानंतर 2 स्टाफ करतील, इव्हनिंगला एकच स्टाफ असतो. जर त्या दिवशी ऍडमिशन डे असेल, 40-50 रिमेनिंग आहे, तर त्या टाइमला आपण जे आता सिरियस पेशंट आहेत त्या पेशंटला आपण कसं सांभाळणार, किंवा आता दुसरे डॉग बाईट आहेत, आमच्या तर डॉग बाईट येतात, मंकी बाईट येतात, अदर बाईट आहेत, ते आम्ही स्पेशली कसे सांभाळायचे? एक स्टाफ मेडिसिनच्या पेशंटला 50 पेशंटला बघेन की येणाऱ्या पेशंटला हँडल करेन की नेमकं कसं करेल? किती स्टाफ कमी आहे? आता कमीत कमी आता मागं 120 स्टाफ चे ट्रान्सफर आले आणि स्टाफ कमी तरता असताना पण त्यांचं ट्रान्सफर झालं. तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला स्टाफ द्यावा. आणि दुसरी मागणी म्हणजे सर्वंट एक सर्वंट जर साफसफाई म्हणा, स्वच्छता, म्हणून ही स्वच्छता कमी असल्यामुळं इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे पेशंट डेथ रेशो जे आहे त्याच्यामुळे पण वाढतो. आणि अँटीबायोटिक मेडिसिन पण आपल्याकडे सध्या अवेलेबल नाहीये, तर ते करून दिलं तर सगळ्यांना व्यवस्थित. जेव्हा तुम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना सांगता की हे आवश्यक मेडिसिन आहे बाबा, तुम्ही बाहेरून आणा, आमच्याकडे नाही, त्यावेळेस काय प्रतिक्रिया येतात बरं? मेडिसिन जेव्हा आम्ही सांगतो तर काही जण खूप गरीब असतात, आम्हाला सांगायला बरोबर नाही वाटत, आणि आम्ही लिगली सांगू शकत नाही की तुम्ही बाहेरून आणा म्हणून. आणि जेव्हा त्यांनी काही जण आणतात 1 किंवा 2 डोस आणतात, त्यांची कॅपॅसिटी नाही ना. गव्हर्नमेंटला कशासाठी येतात की ते गरीब आहेत. मग आपण तिथं अवेलेबल असलं तेच त्यांना काय वाटतं हे गव्हर्नमेंट आहे, म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट अवेलेबल असते आणि इथल्यांनी द्यावी, त्यांना बाहेरचं काहीच हे नसतं. आणि दिलं ते वरिष्ठांना कळवलं का की स्टाफ आम्ही सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहेत सगळ्या गोष्टी. काय उत्तर मिळतं बरं त्याचं? हो, येत आहे ट्रान्सफर. म्हणजे आता एक्झाम झाली आहे आमची, पण काही केसेस पडल्यामुळे आणखी जॉईनिंग नाही झालेली. जेव्हा जॉईन होईल तेव्हा देतो. किती महिन्यापासून स्टाफ नाही, औषधं नाही? औषधं 1 महिना झालं, जास्त अडचणीमध्ये आहे आता सध्या. काही येतं, काही कमी जास्त आहे. बाकीचं काय स्टाफची अडचण आता 6 महिने झालं तर खूप चालली, 5-6 महिने. नेमकं चाललंय काय? आणि यामुळं पत्रकारांनी दोन्ही ठिकाणी, नांदेड आणि घाटीला जो प्रकार घडतोय त्या प्रकारावर जे तानाजी सावंत यांना प्रश्न विचारला आणि तानाजी सावंत मात्र गडबडून गेले आणि त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी सर्व मंत्रिमंडळाची आहे. याचा अर्थ हे जे काही मंत्रिमंडळ आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं, अर्ध शिवसेनेचं आणि अर्ध राष्ट्रवादीचं, हे असं सरकार जे आत्ता चाललंय, हे सरकार मंत्र ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वान नाही पण गुण लागला, अशी प्रकार या ठिकाणी चाललाय. भारतीय जनता पार्टीचं सरकार जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये बघितलं तर सगळीकडे एकच माणूस दिसतो, तो म्हणजे प्रधानमंत्री. फायनान्स मिनिस्टर किंवा अर्थ खाते ज्यांच्याकडे आहे त्यांना जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर संरक्षण मंत्री देतात. आणि संरक्षण विषयक जर काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नभोवाणी किंवा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री उत्तर देतात. म्हणजे कशाला ताळमेळ नाही. आणि राहिलं हीच गोष्ट आत्ता महाराष्ट्रामध्ये जर बघितली तर देवेंद्र फडणवीसांचं जे काही सरकार आहे याच्यामध्ये मात्र असं झालेलं नाहीये. तानाजी सावंत जे आरोग्य मंत्री आहेत यांनी मात्र सांगितलं फक्त की मंत्रिमंडळाचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे पाहिजे किंवा मंत्रिमंडळाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि तानाजी सावंत चांगली गोष्ट घडते, कारण तुम्ही केंद्रासारखं केलेलं नाहीये.
की तुम्ही आरोग्यमंत्री असताना तुम्ही अर्थमंत्र्याची उत्तर किंवा त्यांची गोष्ट सांगित बसलेली नाहीये. तुम्ही एवढं सांगितलं की मंत्रिमंडळाची जबाबदारी आहे. याचा अर्थ महाराष्ट्र सरकार जे काही सरकार गतिमान आणि निर्णय वेगवान असं म्हणतंय, यांचे निर्णय मात्र वेगवान फक्त कागदोपत्री होत आहेत का असे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि निर्णय फक्त घोषणाबाजी आणि फक्त निर्णय वेगवान घेऊन चालणार नाही, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन खाली होताना दिसत नाहीये. आणि म्हणून तानाजी सावंतांना असं सांगावं लागतंय. मित्रांनो, खरी परिस्थिती काय आहे? आता आपण तर बाहेर आहेत, आपल्याला जेवढी माहिती मिळेल तेवढी माहिती आपण घेतो, परंतु खरी परिस्थिती काय? एकापच नाहीये. लोक जी आहेत थोडीफार यांच्यावर ताण येतोय आणि सरकार मात्र भरती करणार घोषणा करते आणि तेच 1500 लोक जे काही फॉर्म येते ते गोळा करण्यात मग्न आहे. आणि सरकार मात्र सरकारी सेवा देण्यापेक्षा सरकार मात्र खाजगी किंवा प्रायव्हेटायझेशन करण्यामध्ये मग्न झाले. आणि सरकार मागतं फक्त आणि फक्त घोषणेचं सरकार किंवा कागदावर आलेल्या घोषणा करणारं सरकार, अशी या सरकारची गत झालेली आहे. सरकार जर आरोग्य किंवा ज्या आजारी पडले यांना जर औषध पुरवू शकत नसेल, सर्वसामान्य जनतेला जर औषध पुरवू शकत नसेल, तर या सरकारला नेमकं म्हणावं काय? आणि सरकारला जर प्रश्न विचारला, तानाजी सावंताचं अभिनंदन करण्यासारखंच आहे. कारण तानाजी सावंतांनी स्पष्ट सांगितलंय, सर्वच जबाबदारी माझी नाहीये. तुम्ही सगळ्याच गोष्टी मला विचारू नका. जेवढं मला दिलंय तेवढंच मात्र मी सांगू शकतो. माझ्याकडे जेवढा अधिकार आहे तेवढाच. बाकी सर्व मंत्रिमंडळाचा म्हणजे निर्णय जे आहेत, औषधाचा निर्णय, भरतीचा निर्णय, डॉक्टर असेल, परिचारिका असेल, टेक्निशियन असेल, नर्सेस असतील, ह्या सर्व भरतीचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यायचा आहे. माझ्याकडे तो विषय नाही. आणि इथं जे रुग्णाला दगावलेले आहेत, हे रुग्ण दगावण्याचं कारण, एकमेव कारण जर बघितलं तर तिथे असलेला अपुरा स्टाफ, औषध पुरवठा अपुरा, की आता जे औषधं मिळायला पाहिजेत ती औषध, याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचं नियोजन हे सुयोग्य पद्धतीनं किंवा योग्य पद्धतीनं चाललेलं नाहीये. तर महाराष्ट्र शासनाचं नियोजन ढसाळपूर्ण चाललेलं आहे. फक्त जाहिरात करणारं सरकार याला म्हणावं लागेल. आणि हे जाहिरात करणारं सरकार फक्त निर्णय किंवा महाराष्ट्राचा विकास करणारं सरकार, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्ही तिघजण एकत्र आलोय. परंतु या ठिकाणी जर ह्या आरोग्य विभागाची जी अत्यावश्यक सेवा आहे माणसाला देण्याची, या आरोग्य विभागाची जर अशी अवस्था होणार असेल, तर महाराष्ट्राचा विकास नाही तर महाराष्ट्र भकास करायला तुम्ही आलात असं म्हणणं तर वावगं होणार नाही. परंतु तानाजी सावंतांनी त्यामध्ये जी काही एक सूचक विधान केलं की सर्व प्रश्न मला विचारू नका, म्हणून आजचं हे कॅप्शन आपण दिलं होतं, प्रश्न विचारू नका. हे त्यांनी सौम्य भाषेत सांगितलंय. काही लोकांनी तर सांगितलं असतं की मला प्रश्नच विचारायचे नाही. आणि हे भारतीय जनता पार्टीचा गुण आहे. प्रश्न विचारू नका, सगळं सुजलम सुफलम चाललेलं आहे. परंतु तानाजी सावंतांनी आतमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये धगधग चालू आहे, तिला वाचा फोडण्याचा यातून एक प्रयत्न केला असं मला वाटतंय. म्हणून आजचं कॅप्शन होतं की प्रश्न विचारू नका, सरकारमध्येच घालमेले किंवा सरकारमध्ये जे चाललंय ते अलबेल नाहीये. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.